वळूयात पुढच्या बातमीकडे। प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांच्या पुण्यातल्या प्रसिद्ध लकाकी बंगल्याच्या जागेवरून कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरू झालाय। बंगल्याच्या 10,000 स्क्वेअर फूट जागेवरून आई आणि मुलगा हे न्यायालयात एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। शंतनुराव किर्लोस्कर यांच्या सून सुमनताई आणि सुमनताईंचा मुलगा संजय यांच्यामध्ये हा वाद आहे। या प्रकरणी अधिक जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं दोन्ही पक्षांच्या वकिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। पण नेमका हा वाद काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजार यांनी। प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांच्या पुण्याच्या मॉडेल कॉलनीतील या कित्येक एकरांमध्ये पसरलेल्या आलिशान बंगल्याबद्दल पुणेकरांना नेहमीच आकर्षण राहिलंय। 1957 मध्ये शंतनुरावांनी ही जागा बंगल्यासाठी निवडली तेव्हा या ठिकाणी एक तळ होतं। त्यावेळचा या बंगल्याचा रुबाब आणि लकाकी यामुळे या बंगल्याला लकाकी बंगला म्हणून ओळखलं गेलं। परंतु आता या बंगल्यातील जागेच्या वादामुळे हा बंगला पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि हा जो वाद आहे तो शंतनुराव किर्लोस्करांच्या सुनबाई सुमन किर्लोस्कर आणि सुमन किर्लोस्करांचे चिरंजीव संजय किर्लोस्कर यांच्यामधील आहे। शंतनुराव किर्लोस्कर यांच्यानंतर या बंगल्यातील मोठा हिस्सा शंतनुराव किर्लोस्करांचे मुलगे चंद्रशेखर किर्लोस्कर यांच्या वाट्याला आला, जो 65,000 स्क्वेअर फुटांहून अधिक होता। चंद्रशेखर किर्लोस्करांचं 1987 मध्ये निधन झालं, परंतु त्याआधी त्यांनी त्यांच्या हिस्साची या बंगल्यातील जागा आणि इमारती त्यांच्या पत्नी सुमन किर्लोस्कर यांच्या नावे केली होती। मात्र 1976 मध्ये सरकारचा यूएलसी कायदा आला आणि या यूएलसी कायद्यामुळे सुमन किर्लोस्कर यांच्या ताब्यात असलेल्या 65,000 स्क्वेअर फीट जागेपैकी मोठी जागा सरकार जमा होण्याची शक्यता निर्माण झाली। त्यामुळे सुमन किर्लोस्कर यांच्याकडून एक युक्ती लढवण्यात आली। 65,000 स्क्वेअर फीट जागेचे 3 तुकडे करण्यात आले। 2 तुकडे हे प्रत्येकी 10,137 स्क्वेअर फुटांचे होते आणि हे 2 तुकडे सुमन किर्लोस्कर यांची 2 मुलं अतुल किर्लोस्कर आणि संजय किर्लोस्कर यांच्या नावे करण्यात आली। पुढे 2007 मध्ये सरकारने यूएलसी कायदा मागे घेतला। त्यावेळी सुमन किर्लोस्कर यांनी त्यांच्या 2 मुलांकडे त्यांच्या नावे असलेली 10,137 स्क्वेअर फुटांची जागा पुन्हा स्वतःकडे मागितली। अतुल किर्लोस्करांनी ती जागा पुन्हा त्यांच्या आईला म्हणजे सुमन किर्लोस्कर यांना परत देखील केली। सुमन किर्लोस्कर यांच्या मते तसा करार होता की हा कायदा जेव्हा मागे घेतला जाईल तेव्हा त्यांच्या मुलांनी ती जागा पुन्हा त्यांना सोपवायची आहे। मात्र संजय किर्लोस्कर जे सुमन किर्लोस्कर यांचे लहान मुलगे आहेत, त्यांनी मात्र त्यांच्या हिस्स्याला आलेली जागा पुन्हा आईच्या ताब्यात देण्यास नकार दिला। संजय किर्लोस्कर यांच्या मते तसा कोणताही करार त्यांची आई आणि त्यांच्यामध्ये झाला नव्हता, ना लेखी करार होता ना तोंडी करार होता। त्यामुळे मायलेकांमध्ये वाद निर्माण झाला आणि हा वाद आता न्यायालयामध्ये पोहोचलाय। येत्या 28 तारखेला या वादावरती न्यायालय निर्णय देण्याची अपेक्षा आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। किर्लोस्कर कुटुंबीय नेमके कशा पद्धतीने आहेत आपण एक नजर टाकूयात। स्वतः शंतनुराव किर्लोस्कर ज्येष्ठ उद्योगपती ज्यांनी महाराष्ट्रातल्या उद्योगाची पताका जगभर नेली। सुमनताई किर्लोस्कर आणि चंद्रकांत किर्लोस्कर हा त्यांचा मुलगा, तर सुमनताई या त्यांच्या सूनबाई। त्यांना एकूण 3 मुलं, राहुल किर्लोस्कर, संजय किर्लोस्कर आणि अतुल किर्लोस्कर। यातल्या संजय किर्लोस्कर यांच्यासोबत त्यांचा वाद आहे।